नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। सलग तिसऱ्या दिवशी या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आलेली आहे। आजच्या तेजीचं मुख्य कारण म्हणजे बिहारमध्ये जी विधानसभा निवडणूक झालेली आहे त्यामध्ये एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 595 पॉईंटनी वाढून 84,467 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 181 पॉईंटने वाढून 25,876 वर बंद झालेला आहे। अमेरिकेतील पॉझिटिव्ह घडामोडींमुळे बीएसई आयटी इंडेक्स आज सर्वात जास्त म्हणजे 1.95% वर आहे। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.86% वर आहे। बीएसई रियालिटी इंडेक्स 0.50% खाली आहे। गेले काही दिवस सामान्य कामकाज होत असलेले बीएसई मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्स आज चांगल्या तेजीमध्ये बंद झालेले आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.44%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.76% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अडानी एंटरप्राइजेस 4.97%, एशियन पेंट 4.24%, टेक महिंद्रा 3.42% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा स्टील 1.34%, श्रीराम फायनान्स 1.18%, जेएसडब्ल्यू स्टील 0.81% असे घसरण आहे। एफआयआयची विक्री थोडी कमी होताना दिसत आहे। आज 1750 कोटी रुपयांची विक्री झालेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 5,127 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज एशियन पेंट, आयआरसीटी सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। एकंदरीत आजचा दिवस अतिशय चांगला शेअर मार्केटसाठी ठरलेला आहे। धन्यवाद।